आता मतदानासाठी सिंगापूरहून पुण्यात आलेले श्रेयस कुलकर्णी यांना निराशेचा सामना करावा लागला। कारण सकाळी मतदान केंद्रावर पोहोचले मात्र त्यांचं मतदार यादीमध्ये नावच नसल्यानं त्यांना मतदान न करताच परतावं लागलं। लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी थेट सिंगापूरहून त्यांनी भारत पुणे गाठलं मात्र त्यांना मतदानाचा हक्क बजावताच आला नाही। कुठून आलात, कधी आलात, काय नेमकी अडचण झाली? मी श्रेयस कुलकर्णी शनिवारी पहाटे म्हणजे शुक्रवारी रात्रभर प्रवास करून शनिवारी पहाटे मी सिंगापूरहून पुण्याला पोहोचलो आणि माझं येण्याचं कारण मुख्य आजचा मतदान करायचा दिवस आणि स्लिपा आल्या तेव्हा मला लक्षात आलं की आपलं नाव डिलीटेड आहे। तर वडिलांनी माझ्या बरेच प्रयत्न केले, लोकल ऑफिसला जाऊन मोहळांच्या ऑफिसला जाऊन बरेच प्रयत्न केले, लोकांशी कार्यकर्त्यांशी बोलून, पण असं लक्षात आलं की 2021ला ज्यांचे आत्ता मला या ऑफिसला आल्यावर कळते की ज्यांचे फोटो असे जुने फोटो आहेत तर त्यांची नावं डिलीट झालेली आहेत आणि जी जुनी कार्ड आहेत म्हणजे मी आता गेले 15-20 वर्ष मतदान जे करतोय तर ते 2021 नंतर ज्यांनी रिन्यू केलेले नाहीत किंवा नवीन चांगल्या फोटोचे क्वालिटीचे कार्ड बनवून घेतलेले नाहीत त्यांची नावं डिलीट झालेली आहेत। नाही, पण तुम्ही खास मतदानासाठी इतक्या दुरून आला होतात आणि मग आता तुम्हाला मतदान करता येत नाही, ते तर वेगळं फ्रस्ट्रेशन आहेच आहे। कारण नाही म्हणलं तरी आपण खूप आशा लावून येतो आणि एक आपलं मत इतकी इम्पॉर्टंट आहे असं मानून आपण येतो, तो खर्च करून आलेलो होतो। किती खर्च झाला माझ्या उत्सुकता? 25,000 रुपये तिकिटाचे पडले मला, वाया गेले। हो, म्हणजे वाया गेले म्हणण्यापेक्षा एक लर्निंग असं मिळालं की 3 महिन्याआधी किंवा 2 महिन्याआधी जेव्हा तुमची रजिस्ट्रेशन डेट क्लोज होणार असते त्याच्या आधी आपलं नाव चेक करायला हवं। मग तरी तुम्ही आलात, तुम्हाला नाव यादीत नव्हतं तरी? शेवटची आशा अशी होती की म्हणजे 2 दिवसापूर्वीपर्यंत मी प्रयत्न करत होतो इथं आयदर वडील, मित्र, भाऊ या लोकांकडनं मी प्रयत्न करत होतो की काहीतरी सोय होईल आणि माझं नाव ॲड करता येईल आणि मतदान करता येईल, पण तरीसुद्धा काही रूमर्स असे मेसेजेस आले व्हॉट्सॲपवरती जे फॉर्म नंबर 17 भरून तुम्हाला तरी पण मतदान करता येईल, पण ते सुद्धा इथं आल्यावर कळलं की तशी काही सोय नाही आहे। तर इथं आल्यावर फ्रेश तुम्हाला फॉर्म 6 भरून विधानसभेला मतदान करता येईल। पण ह्या एकदा तिकीटही दाखवा तुमचं की तुम्ही कुठून आलात आणि कधी आलात हे बघा। म्हणजे त्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला त्यांचं तिकीट पाहायला मिळतं की ते सिंगापूरवरून पुण्यात मतदानासाठी आले खरे, पण इथं आल्यानंतर त्यांचं मतदान यादीत नाव नाही आणि मग त्यांना निराशेला सामोरं जावं लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।